नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठांमध्ये आपण भारताचं स्थान विस्तार व ब्राझीलचं स्थान विस्तार याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिली। त्याच प्रकरणातील आपल्याला या ठिकाणी आता हा तिसरा पाठ आपण या ठिकाणी घेत आहोत। भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत। तर यामध्ये आपल्याला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा। आणि याविषयी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याकडे ती परिपूर्ण माहिती असावी, यासाठी आपल्याला भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे। मग आता भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे पहा, सुमारे 1.5 शतके भारत सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता। इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता। म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 150 वर्ष किंवा सुमारे 1.5 शतक भारत हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता। म्हणजे त्या ठिकाणी 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य भारतावरती होतं। भारताला सुमारे 1947 साली भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले। भारताला सुमारे 1947 साली स्वातंत्र्य मिळाले किंवा भारत स्वतंत्र झाला 1947 ला। स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले। म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य 150 वर्ष अगोदर इंग्रजांच्या अधिपत्याखाली, त्यानंतर 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि ते समस्या ज्या होत्या त्यामध्ये पहिल्या 20 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 20 वर्षात त्या ठिकाणी 3 युद्धांना सामोरे जावे लागले। 3 युद्ध त्या ठिकाणी 3 युद्धांना सामोरे जावं लागलं आणि त्या अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थिती देखील होती। दुष्काळी परिस्थिती या समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं। अशा अनेक समस्या असून देखील भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश म्हणून आज ओळखला जातो। म्हणजे या ठिकाणी पहा, 150 वर्ष अगोदर इंग्रजांचं राज्य, त्यानंतर 1947 ला स्वातंत्र्य मिळालं। 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षामध्ये म्हणजे 1947 च्या नंतर पहिल्या 20 वर्षामध्ये आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं। त्यामध्ये पहिलं होतं आपण 3 युद्ध त्या ठिकाणी केले, 3 युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागलं। त्याचबरोबर अनेक भागामध्ये असणारी दुष्काळी परिस्थिती त्या ठिकाणी होती, त्यांना देखील भारताला तोंड द्यावं लागलं। अशा अनेक समस्या असून देखील भारत हा जगातील एक विकसनशील देश म्हणून ओळखला जातो। आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं। त्यानंतरच्या काळामध्ये विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला आता मात्र त्या ठिकाणी वेग आलेला आपल्याला दिसून येतो आणि भारतामध्ये तरुणाईचं प्रमाण जास्त आहे। म्हणजे त्याचा अर्थ भारत हा कार्यशील वयोगटाचा असणारा देश म्हणून संपूर्ण जग भारताकडे पाहतं किंवा एक तरुण देश म्हणून भारताला संबोधलं जातं। APJ अब्दुल कलाम म्हणाले होते 21वं शतक हे भारताचं असेल। का म्हणले होते तर त्यामध्ये कारण होतं की त्या ठिकाणी 21व्या शतकामध्ये भारतामध्ये हे तरुणाचं प्रमाण जास्त असेल,
जगाच्या तुलनेमध्ये. आणि यामध्ये आपल्याला साहजिकच सांगता येईल की आपण जर पाहिलं तर एकूण 50% लोकसंख्या ही कशी आहे? एकूण 50% लोकसंख्या ही परावलंबी आहे, परावलंबी. आणि 51% लोकसंख्या ही कार्यप्रवण आहे. मग आता या ठिकाणी 49% म्हटलं तर आपण इथं पाहिलं या आकृतीतून आपल्या सहज लक्षात येईल हा खालचा जो गट आहे हा 49% आहे आणि हा 51% आहे. यावरून आपल्या लक्षात येतं ही आकृती जर आपण पाहिली सर किंवा ही टक्केवारी लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की 51% जर त्या ठिकाणी कार्यप्रवण वर्ग आहे तर भारत हा कसा आहे प्रगतीकडे चालणारा देश म्हणून त्या ठिकाणी सहज ओळखला जातो किंवा विकसनशील देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आणि 49% ही परावलंबी लोकसंख्या आहे. यामध्ये वृद्ध आणि बालकांचा समावेश होतो. तर यामध्ये 18 वर्षाच्या पुढील असणारे 18 ते 59 वर्षापर्यंतच्या लोकांचा समावेश 51% होतो. म्हणून भारताकडे तरुणाईचं प्रमाण जास्त असल्यामुळं एक तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. ही झाली या ठिकाणी भारताची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी. पुन्हा एकदा सांगतो, भारतामध्ये सुमारे 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं किंवा इंग्रजांच्या आधिपत्याखाली तो होता किंवा 1.5 शतक इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता किंवा परकीय राजवट भारतामध्ये होती. भारताला सुमारे 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये 20 वर्षाच्या काळामध्ये 3 युद्ध, दुष्काळी परिस्थिती अशा समस्यांना तोंड देत असताना देखील भारत आज जगामध्ये या ठिकाणी एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो आणि विविध टप्प्यावर त्यानंतरच्या काळामध्ये विविध वित्तीय टप्प्यावरती त्या ठिकाणी झालेल्या सुधारणांमुळे आज भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आपल्याला दिसून येतो. आपण या ठिकाणी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतली. त्यानंतर आपल्याला पाहिजे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना ज्याप्रमाणे भारतामध्ये या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील 3 शतके म्हणजे 300 वर्ष त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य होतं. आता ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण घेतोय. भारतामध्ये 150 वर्ष तर यामध्ये 300 वर्ष म्हणजे जवळजवळ 3 शतके पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीजांचं राज्य त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये होतं आणि किंवा 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली भारत होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले किंवा ब्राझील 1822 साली स्वातंत्र्य झाला किंवा स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1930 पासून ते 1985 पर्यंत 1930 पासून ते 1985 पर्यंत 1985 पर्यंत म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. आता लोकप्रिय लष्करी राजवटीखाली असताना देखील म्हणजे आपल्याला पाहिलं तर भारताच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की भारताला समस्या कोणत्या होत्या? 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक भागामध्ये असणारी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि या ठिकाणी मात्र
ब्राझीलला 1930 पासून ते 1985 पर्यंत लोकप्रिय लष्करी राजवटीखाली तो होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं. भारतामध्ये दुष्काळाला तोंड द्यावं लागलं, युद्धांना तोंड द्यावं लागलं. तर इथं मात्र या ठिकाणी वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. वित्तीय समस्या 20व्या शतकामध्ये. आणि त्यानंतर या ठिकाणी हा देश त्या ठिकाणी त्यामधून सावरला गेला नंतरच्या काळामध्ये. आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा हा देश भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून पुढे आला. ज्याप्रमाणे भारताकडे तरुणाईचं प्रमाण जास्त आहे म्हणून भारताकडे देखील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं किंवा जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. नंतरच्या काळामध्ये विविध टप्प्यावरती झालेल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. त्याचप्रमाणे 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यातून हा देश सावरला गेला आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे आता पाहिलं जातं. आता यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये आपल्याला प्रथमतः या ठिकाणी पाहायचंय पहा, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं इथं भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मग यामध्ये भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 7 मध्ये हा त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सांगावं लागेल त्यामध्ये भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. दुसरा मुद्दा आपला येतो. आणि तिसरा मुद्दा येतो स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षामध्ये 3 युद्धांना सामोरं जावं लागले. 2 वेळेस पाकिस्तान आणि 1 वेळेस चीन. तसेच अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला देखील भारताला तोंड द्यावं लागलं. इत्यादी समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. विकसनशील म्हणजे काय? प्रगतीकडे चाललेला. 3 असतात आपले, विकसित, विकसनशील आणि अविकसित. त्यामध्ये आपण मधले आहोत विकसनशील म्हणजे प्रगतीकडे चाललेलो आहोत. भारतात आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं किंवा भारताला ओळखलं जातं. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आता भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आपल्याला दिसून येतो. भारतातील लोकसंख्येमध्ये तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि हे तरुणाईचं प्रमाण जास्त असल्यामुळं किंवा हा कार्यप्रबंध गट असल्यामुळं भारताकडे एक तरुण देश म्हणून जग आज पाहत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती म्हणाले होते की 21वं शतक हे कसं असेल? तरुणांचा असेल, भारताचा असेल. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की भारतात जगातील सर्वात जास्त तरुण असतील. आज आपल्याला त्याचा प्रत्यय येतोय. दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहतोय, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ज्याप्रमाणे आपण तुलना करत आहोत, तुलना केली याची, भारत आणि ब्राझीलची तुलना केली ऐतिहासिक पार्श्वभूमीची, तर आपल्या पहिलाच मुद्दा लक्षात येतो की ब्राझील हा देश देखील 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. जसं भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, तसं ब्राझीलला देखील 7 सप्टेंबर 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. 1930 पासून ते 1985 पर्यंत जवळजवळ अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ ब्राझील लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. आणि मग 85 पर्यंत होता. तर 85 नंतरची काय परिस्थिती आहे? तर 1885 नंतर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली अस्तित्वात आली.
आणि त्यानंतर हा देश हळूहळू 20व्या शतकामध्ये अनेक वित्तीय समस्यांमधून त्या ठिकाणी जागतिक वित्तीय समस्येमधून तो सावरला गेला आणि आज जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून त्या ठिकाणी ब्राझीलकडे पाहिलं जातं. आपल्याला यानंतर आकृती 2.3 पुस्तकामध्ये आकृती 2.3 म्हणजे जगाचा नकाशा दिलेला आहे. त्यामध्ये काही घटक दाखवायचे आणि त्या घटकांमध्ये सर्वात प्रथम आपल्याला दाखवायचे खंड. जगामध्ये एकूण किती खंड आहेत? 7 खंड आहेत. त्या 7 खंडांना नावं द्यायची आहेत. तसंच जगांमध्ये असणारे जे महासागर आहेत, सागर आहेत, त्यांना नावं द्यायची आहेत नकाशामध्ये. आणि भारत व ब्राझील हे देश वेगवेगळ्या रंगाने आपल्याला त्या नकाशामध्ये दाखवायचे जगाच्या. मागील पाठांमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आणि नकाशावरती विषुववृत्त देखील आपल्याला दाखवायचं आहे. तो नकाशा जो आहे त्यामध्ये विषुववृत्त दाखवायचा आहे, त्याचं अंशात्मक मूल्य लिहायचं आहे. विषुववृत्ताचं अंशात्मक मूल्य 0 अक्षवृत्त म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपल्याला दाखवायचं 0 अक्षवृत्त. त्यालाच आपण म्हणतो विषुववृत्त. आणि दिशादर्शक त्या ठिकाणी बाण दाखवायचा आहे. म्हणजे हा आपण नवीला त्या ठिकाणी दाखवलेला आहे, पण असा दिशादर्शक बाण दाखवायचा आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला उत्तर दिशा असं त्या ठिकाणी सांगायचंय. आता हे झालं या ठिकाणी. आपण हे प्रश्न देखील पाहिले. 7व्या प्रश्नासाठी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा. आता आपल्याला भारत व ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सद्यस्थितीचा तौलनिक अभ्यास आपल्याला करायचा आहे. तौलनिक अभ्यास करायचा म्हणजे तीच माहिती आपल्याला त्यामध्ये मांडायची, फक्त शॉर्ट मध्ये मांडायची आहे, कमी याच्यामध्ये मांडायची आहे. त्याला आपण एक कॉलम करून घेणार आहोत. अनुक्रमांक नंबर किंवा नंबर तौलनिक अभ्यास किंवा तौलनिक घटक. त्यानंतर भारत व ब्राझील असा एक तक्ता तयार करायचा आहे. भारत आणि पुढे ब्राझील. प्रश्न काय सांगितला? भारत व ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यस्थिती यांचा तौलनिक अभ्यास करा किंवा तुलनात्मक अभ्यास करा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आणि त्यामध्ये आता तौलनिक अभ्यास आपण अनुक्रमांक नंबर म्हणलं किंवा नंबर म्हणलं, त्यामध्ये नंबर 1 आता परकीय राजवट. परकीय राजवट. परकीय राजवट यामध्ये सुमारे 1.5 शतके किंवा 1.5 शतक, भारतामध्ये 1.5 शतक कोणाचा? इंग्रजांचं. इंग्रजांचे राज्य होते किंवा इंग्रजांच्या आधिपत्याखाली तो होता. आणि इथं मात्र ब्राझील हा कसा आहे? 3 शतके. 3 शतके कोणाच्या आधिपत्याखाली होता? पोर्तुगीजांच्या. पोर्तुगीज. पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. आता स्वातंत्र्य दिन आपण तुलनात्मक अभ्यास करतोय. यामध्ये तौलनिक घटकामध्ये स्वातंत्र्य दिन याचा 15 ऑगस्ट 1947. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी आहे? 15 ऑगस्ट 1947. तर ब्राझीलचा आहे 7 सप्टेंबर 1822.
7 सप्टेंबर 1822 हा त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आहे. तिसरा तौलनिक घटक आहे स्वातंत्र्योत्तर काळातील समस्या. आता इथं मी फक्त समस्या म्हणतो. स्वातंत्र्य उत्तर काळातील समस्या. 3 युद्धे भारताला कशाला सामोरं जावं लागलं, कोणत्या समस्येला, तर त्यामध्ये 3 युद्धे आणि दुष्काळी परिस्थिती. दुष्काळी परिस्थिती. आता 3 युद्धाला सामोरं जावं लागलं. यामध्ये देखील सांगितलं 2 पाकिस्तान आणि 1 चीन असे 3 युद्ध आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये केले आणि दुष्काळी परिस्थिती होती. ही देखील भारताची समस्या आहे. तसेच ब्राझीलची विविध वित्तीय समस्या. विविध वित्तीय समस्या हा झाला या ठिकाणी तौलनिक अभ्यास. आपल्याला 3 घटकाच्या आधारे आपण शॉर्ट मध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जातो की भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिला जातो. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बोर्डाला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण द्या भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. आता का पाहिलं जाते ते पण आपण सांगितलेलं आहे. भारतातील लोकसंख्येमध्ये कार्यशील गटातील लोकांचं प्रमाण जास्त आहे किंवा तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे किंवा कार्यप्रवण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमध्ये तिसरा मुद्दा येतो की भारतातील लोकसंख्येत अकार्यशील किंवा अकार्यप्रवण, ज्येष्ठ नागरिक, बालक या गटातील जे प्रमाण आहे ते तरुणाईच्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिलं जातं. आणि यानंतर हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. आपण या ठिकाणी हा जो पाठ आहे या पाठाच्या खाली दिलेले स्वाध्याय अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी अभ्यासायचे. मी तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी जे स्वाध्याय दिलेले पाठीमागे देखील दोन्ही याच्यामध्ये ते स्वाध्याय देखील व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये सोडवायचे. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक 5, 7 आणि प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला काढल्या जागा जोड्या लावा. त्याचबरोबर कारणे द्या आणि थोडक्यात उत्तर द्या. यासाठी हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. थँक्यू.